नमस्कार. अभ्यासनगरी या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. बऱ्याच जणांना TRTची एक्झाम दिलेली आहे, जाहिराती येणार आहेत, प्राधान्यक्रम सुरू होणार आहेत, आपल्याला नोकरी कधी मिळेल. तर हे एक माझा अनुभव आहे, तो मी तुमच्याशी शेअर करेल की नेमकं शाळेत काय असतं. बरेच जण म्हणतात जिल्हा परिषदला काही टेन्शन नसतं किंवा आपण कुठल्या जिल्ह्यात गेलं पाहिजे यावर आपण चर्चा करणार आहोत. तर याआधी आपण व्हिडिओमध्ये ऐकलं की आपण प्राधान्यक्रम दिले, दूरचे जिल्हे निवडले, आपल्याला कुठेही नोकरी करायची आहे, कुठल्याही परिस्थितीत करायची आहे, हे आपण बरेच चर्चा करतो, आपल्या घरच्यांशी चर्चा करतो. पण आपल्याला शाळेतले कामं हे परफेक्ट जमतात का? आपल्याला आता आम्ही ज्यावेळेस नोकरीला लागलो आम्हाला माहीत नव्हतं कुठले गावं कुठे आहेत. आता समजा तुम्हाला एखादा जिल्हा मिळाला XYZ, सांगलीच्या मुलाला नंदुरबार जिल्हा त्याला यादी लागली त्या जिल्ह्याची, किंवा धुळे जिल्ह्याच्या विद्यार्थ्याला कोल्हापूर मिळालं. ते यादी प्राधान्यक्रम भरल्यानंतर 15 दिवसात किंवा महिन्यात यादी लागली. त्यानंतर 3-4 महिन्यांनी तुमची नियुक्ती, तुमचे कागदपत्र दाखवण्यासाठी ते तुम्हाला बोलवतात. त्या जो काही 2 महिन्याचा पिरियड आहे, त्या पिरियडमध्ये आपल्याला जिल्ह्यात कुठे कोणता जिल्हा आला आहे हे माहीत असतं. तर तो जिल्हा फिरण्याची जबाबदारी ही प्रत्येक अभियोग्यताधारकाची आहे. आणि त्या शिक्षण विभागाला भेट देऊन, त्या पंचायत समितीला भेट देऊन, म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समितीला तुम्ही गेले की जागा किती रिक्त आहेत, कोणत्या गावात कोणती जागा रिक्त आहे, याचा ताळमेळ तुम्ही बसवू शकता. तो आम्ही बसवू शकलो नाही. त्यामुळे काही महिलांना अतिदुर्गम भाग मिळाला, म्हणजे महिलांना नाही पण आमची जी काही शाळा आहे ती दुर्गम भागात होती, आता सुगम भागात आली. त्यामुळे आम्हाला ती दुर्गम भागातली शाळा मिळालेली आहे. तिथे रस्ते वगैरे आहेत, पण काही पुरुषांना, काही शिक्षकांना दुर्गम भागात टाकलेलं आहे. तिथे रस्ता, गाडी काहीच नाही. रस्ते आहेत पण गाड्या जात नाही, स्वतःचं वाहन घ्यावं लागतं. आणि त्यामुळे एक शिक्षकी शाळेवर जायची तयारी ठेवा. तुम्हाला मुख्याध्यापक पद सांभाळायचं आहे, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. मुख्याध्यापकांची कामं काय काय असतात ते पण तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. नुसतंच आपल्याला वर्ग सांभाळायचं नाही, तर आपल्याला 1 ते 4चे वर्ग पण सांभाळायचे आहे. असे काही जिल्हे आहेत की तिथे 1 शिक्षकी शाळा, 0 शिक्षकी शाळा आहेत. आणि 0 शिक्षकी शाळेवर मागच्या वर्षी बरेच शिक्षण सेवक जॉईन झाले. त्यात काही महिला पण आहेत, त्यामध्ये मी पण आहे. माझ्यासोबत एक कर्मचारी आहे, 2 जण आहोत आम्ही. पण मुख्याध्यापक पद माझ्याकडे आहे. मला मुख्याध्यापक पदाची कुठलीही माहिती नाही, तरी मी पहिल्या दिवसापासून मुख्याध्यापक पद सांभाळते आहे. आज 2 वर्ष झाले. पण मला असं वाटतं की पुढचे जे पण काही शिक्षक येतील त्यांना ती माहिती हवी, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. हा जास्तीत जास्त जे काही अभियोग्यताधारक आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. आपल्याला मनातलं कोणीच सांगू शकत नाही, पण तुमच्याकडे एकटं राहण्याची तयारी ठेवा. त्यानंतर मुख्याध्यापक पद सगळं सांभाळण्याची तयारी ठेवा. बघा, व्यवस्थापन समिती ही एक समिती असते आणि ती चेअरमन जसे असतात खाजगी संस्थेचे चेअरमन, आपल्याला सगळं शाळा हँडल करतात, तसं अध्यक्ष असतो, सरपंच असतात, अध्यक्ष असतात, पालकांमधून सदस्य असतात. त्याचा तुमच्याशी त्यांचं मिळतं जुळतं हवं, त्यांच्याशी ते सगळं कारभार शाळेचा बघत असतात. मुख्याध्यापकांनंतर डायरेक्ट केंद्रप्रमुख नाही, तर ती कमिटी पण आपल्यासोबत असते आणि ती काही वेळेस त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे पालकांशी मिळून घेणं हे बघा. त्यानंतर युनिफॉर्म, तुम्ही युनिफॉर्मचा खर्च, त्यानंतर पुस्तक वाटप, त्यानंतर सगळेच ऑनलाईन कामं पण मुख्याध्यापकांना करावे लागतात. आणि काही शाळांमध्ये एकच शिक्षक आणि त्या 1 शिक्षकाला 4 वर्गही शिकवावे लागतात, 1ली ते 4थीचे. आणि त्यानंतर मुख्याध्यापक पद पण सांभाळावं लागतं, मीटिंग्स पण अटेंड कराव्या लागतात, शिक्षण परिषदा, सगळं काम एकत्र एकाच जणाला करावं लागतं. पट कमी असेल तर एकच, आणि पट 20च्या पुढे असेल तर 2 शिक्षक असतात. तर मुख्याध्यापक पद तुम्ही सांभाळू शकतात का, ही तयारी तुम्ही ठेवा. मगच आपण शिक्षक होणार का, किंवा शिक्षक भरती झाली पाहिजे, आम्हाला कुठलाही जिल्हा मिळाला तरी चालेल, असा बऱ्याच जणांचा हट्ट आहे. पण ज्यावेळेस आपण भरतीत भरलो जातो तर आपण एका विशिष्ट अशा याच्यात पडतो,
की आपण शासकीय कर्मचारी आहोत आणि आपल्याला शासकीय कर्मचारीसारखंच जगावं लागतं. लोकांशी गोड पण बोलावं लागतं, लोकांशी कडू पण वागावं लागतं. आता तुम्हाला कसं वागायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. आणि शिक्षक भरतीसाठी मुख्याध्यापक काय काम करतात, तर मुख्याध्यापकांची भेटी घ्या. सुट्ट्या आहेत, जरा 2-3 मुख्याध्यापकांची भेटी घ्या. मुख्याध्यापकांच्या कपाटात काय असतं, कोणत्या कोणत्या गोष्टी असतात, कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या असतात, कीर्द कशी लिहितात, हिशोब कसा ठेवतात, आर्थिक पोषण आहाराची वही कशी भरतात, पोषण आहाराचे तांदूळ कसे मोजतात, याचा सगळा तपास करा. ज्यांना जास्त मार्क आहेत, ज्यांना असं वाटतं माझा नंबर लागणार आहे किंवा नंबर लागल्यानंतर आपल्याला जर मुख्याध्यापक पद मिळालं किंवा आपल्याला झिरो शिक्षकी शाळा मिळाली, याचीही तयारी विद्यार्थ्यांनी नक्कीच ठेवा. आणि तुम्ही शिक्षक होणार आहात हे लक्षात असू द्या. महिला असो की पुरुष असो, दोघांना सारखेच कामं असतात. बरेचसे जिल्हा परिषदेची कामं आता इकडे नंदुरबार साईड, त्यानंतर धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, इकडे त्या जिल्हा परिषदेच्या शाळांना एवढं प्राधान्य नाही. पण सांगली, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूर हे 5-6 जे जिल्हे आहेत तिथे जिल्हा परिषदेच्या शाळांना प्राधान्य आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रज्ञाशोधची परीक्षा दिसेल, मिशन अंकुर दिसेल, वार्षिक परीक्षा असेल, त्यानंतर शिष्यवृत्ती असेल. ते मुलं गुणवत्तेत आले पाहिजे, गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम त्यांना शिकवला गेला पाहिजे. या तयारीत तुम्ही लांबचे जिल्हे निवडत आहात तर तुम्ही ती तयारी, ती धमक, ती एनर्जी तुमच्यात असली पाहिजे. नुसतं नोकरी मिळाली आहे आणि मला नोकरी मिळाली आहे, आपल्याकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना एवढं प्राधान्य नाही, पण तिकडे खूप प्राधान्य आहे. मी एक मुख्याध्यापक आहे आणि मुख्याध्यापक पद सांभाळल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणी येतात ते जाणून घेण्याची तुम्हाला गरज आहे. आणि पुढच्या शिक्षक भरतीत चांगले शिक्षक तिकडच्या भागालाही मिळावे. अधिकारी वर्ग खूप चांगला आहे, पण काही वेळेस पालक पण आपल्या याला मिळते जुळते मिळत नाहीत. म्हणून हे मला सांगावंसं वाटलं. एक मनातली गोष्ट मी तुम्हाला शेअर केली. शिक्षण सेवक कालावधी जेव्हा 1 वर्षाचा होईल, 2 वर्षाचा होईल, काही पण होईल, पण तो शिक्षण सेवक कालावधी पण आपल्याला नीट पार पाडला गेला पाहिजे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.